चला आपण आरामात आणि सहज बसूया. पाठीचा कणा ताठ ठेवा, पाठ सरळ ठेवा. खांदे सैल सोडा आणि डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि तुमचा श्वास रोखून ठेवा आणि रोखणे सोडा. श्वास हळूहळू आपोआप बाहेर जाऊ द्या. आणि श्वास आपोआप पुन्हा भरू लागेल. भरू द्या. पूर्णपणे श्वास घेतल्यानंतर तुमचा श्वास रोखून ठेवा. जेव्हा श्वास रोखता तेव्हा मनाची स्थिती पहा आणि हळूहळू रोखणे सोडा. श्वास आपोआप बाहेर येऊ लागेल. पुन्हा एकदा श्वास घ्या. श्वास पूर्णपणे भरल्यानंतर रोखूया. श्वास रोखून आपल्या मनाच्या स्थितीकडे लक्ष द्या. सगळं काही थांबल्यासारखे वाटते. सगळं स्थिर झाले. श्वास थांबताच मनही थांबतं. आणि जास्त वेळ रोखू शकला नाही तर श्वास रोखणे थांबवा. श्वास आपोआप बाहेर येऊ लागेल. आता शरीराला आराम मिळतोय, विश्रांती मिळते. यावेळी त्यावरही लक्ष द्या. मनातल्या मनात आपल्या शरीराबद्दल आदरभाव ठेवा. अब्जावधी अणुप्रमाणून मी बनलेलं आहे तुमचं शरीर. हे शरीर आपल्याला मिळालेली एक अद्भुत देण आहे. आपल्या शरीराचा सन्मान करा. तुमचे शरीर निसर्गाकडून मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे. तुमच्या शरीरात लाखो कोट्यवधी पेशी आहेत. आता तुमच्या आजूबाजूच्या आणि तुमच्या आतल्या हवेशी जागरूक व्हा. दुसरा आयाम श्वास. हा श्वासच आपल्याला जिवंत ठेवतो. हा श्वासच आपला खरा सोबती आहे. आपण या जगात आलो त्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत श्वास आपल्यासोबत असतो. हाच जीवनाचा खरा सोबती आहे. जसा मासा पाण्यात असतो तसे आपण हवेत आहोत. आतल्या आणि बाहेरच्या हवेला एकत्रितपणे जाणवा. तुमच्या आत आणि बाहेर असलेली हवा एकाच वेळी अनुभवा. हास्यावस्थेत श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा चेहऱ्याच्या सर्व स्नायूंना आणि मेंदूला खोल विश्रांती मिळते. आता आपण तिसऱ्या आयामाकडे जाऊया. मन, जिथे विचार फिरतात, जिथे भावना उगवतात. आपले स्वतःचे मन. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि बाहेर सोडा. आपले शरीर म्हणजे मेणबत्तीच्या वातेसारखे आहे. मन हे त्या वाताभोवतीचा प्रकाश आहे. शरीर म्हणजे बाती आहे आणि मन म्हणजे ज्योत आहे.
मन हे ढगासारखे शरीराभोवती आतबाहेर फिरते. तुम्हीच मन आहात. शरीर हे मनाच्या आत आहे. खरं तर शरीर तुमच्याच आत आहे. कारण तुम्ही जसे विश्रांती घेता, मन विस्तारते आणि जसे मन विस्तारते, तुमचे शरीरही सैल होते. चला एक खोल श्वास घेऊ आणि श्वास सोडताना आणखी अधिक विश्रांती घेऊ. हास्यावस्थेत विश्रांती घ्या. जे काही विचार येत आहेत त्यांना मनात येऊ द्या. चांगले वाईट सर्व विचारांना स्वीकारा. जसे प्रत्येक पात्राचे स्वतःचे महत्त्व असते, तसे मनातल्या प्रत्येक विचारालाही स्वतःचे स्थान आहे. सर्व विचारांना मिठी मारा. स्वीकार करा. हे सर्व विचार तुमच्या सोबत घ्या. तुम्ही या सर्व विचारांपेक्षा खूप मोठे आहात, जे मनात गोंधळलेले राहतात. खोल श्वास घ्या आणि बाहेर सोडा. अजून एक श्वास घ्या आणि सोडा. खांदे अधिक सैल सोडा. विशाल आकाशाची जाणीव करा. विशाल गगनाची आठवण करा. आपली चेतना देखील अशीच आहे, आकाशासारखी विशाल. तुम्ही निळ्या आकाशासारखे आहात, अप्रभावित, न बदलणारे. शांत व्हा आणि स्वतःमध्ये राहा. स्वतःमध्ये विश्रांती घ्या. स्वतःमध्ये विसावा घ्या. सर्व तणाव, सर्व चिंता सोडा आणि स्वतःमध्ये विसावा घ्या. शरीरात कुठेही काही अस्वस्थता किंवा तणाव जाणवत असेल तर ते तसेच राहू द्या. ते आपोआप ठीक होतील. तुम्ही स्वतःमध्ये विश्रांती घ्या. आणखी एक खोल श्वास घ्या. श्वास सोडा. ओम शांती शांती शांती. हळूहळू शरीर आणि सभोवतालच्या वातावरणाची जाणीव करा. हास्यावस्थेत खोल श्वास घ्या. थोडा वेळ थांबा आणि हळूहळू श्वास सोडा. आणि आता डोळे उघडू शकता. डोळे सौम्यपणे उघडा.